ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अगदी छोटी तिवई आहे माझ्याकडे ही आणि कापडी साचा आहे. तर त्याला मी एक वेगळ्या प्रकारे साडी नेसून दाखवणार आहे तुम्हाला आज. तर मी प्रथम आपण काठ जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार ह्या पदराच्या प्लेटी घालून घ्यायच्या आहेत आणि त्याला अशा पिना लावून घ्यायचे. तर माझा हा काठ मोठा आहे, मग तो पदर ठेवून आम्ही टेबलावर असं अंथरून घेतलं आहे आणि दोघींनी मिळून आम्ही अशा प्लेटी घालून घेतल्यात. छोट्या छोट्या घ्यायच्या, खूप दाट सुंदर दिसतात ह्या. अशा प्रकारे आपण दोघी दोघी मिळून घातलं की तुम्ही सोपी जाईल, नाहीतर मग तुम्ही बेडवर अंतरून ह्या घालून घेतल्यात तरी चालेल. तर असेच आपले गौरीचे व्हिडिओ ह्या चॅनेलवर आहेत, खूप आहेत. तुम्हाला कुठल्या प्रकारची साडी हवी त्यानुसार तुम्ही पाहू शकता. तर हे बघा, मी असं अगदी सोप्या आहेत ही पण पद्धत. ह्याच्यात फक्त जास्त पदर येतो वरती आणि खाली असं लेंग्यास टाईप आपला घेरदार असा छान घेर येतो. तर ह्यामध्ये मी दोन प्रकारे दाखवणार आहे. साडीला मध्ये मी नाडी बांधणार आहे. तर आपल्या हातात मावणार प्लेटी बसणार नाही आहेत, त्यामुळं मी अर्ध्या भागासाठी प्लेटी घालून घेतल्या, त्याला पिन लावल्या दोन्ही साईडला आणि मध्ये पण लावली आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित जुळून घ्यायच्या. जेवढ्या छोट्या घाल तेवढ्या दाट होईल आणि मग पुन्हा उरलेल्या तुम्ही ट्राय करू शकता आणि मग पुन्हा त्याला ॲड करू शकता. अशा प्रकारे मी पूर्ण साडी करून घेतली आणि हे साडीचं आता दोन्ही आधीचा भाग आणि नंतरचा भाग असा मी एकत्र धरलेला आहे. मधून असा खालून हात घालायचा आहे आपल्याला. थोडासा मला घालायला वेळ लागला, लक्षात आलं नाही आहे. तर तुम्ही पदराच्या साईडने असं मध्ये हात घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला मध्य काढायचं आहे. दोन्ही काठ एकत्र धरले दोन्ही साईडचे, असं मध्ये हात घालायचं आहे. हे बघा, तिकडची साईड आणि इकडची साईड दोन्ही प्लेटी एकत्र घेतल्या, हात घालून मध्य काढला आणि मग त्या मध्यामध्ये मी एक नाडी घालणार आहे. तर असे साडीचे दोन पार्ट करेल, म्हणजे दोन्ही साईडने आपण ही साडी वापरणार आहोत. दोन्ही साईडच्या प्लेटी आपण मिऱ्या असतात त्या किंवा निर्या तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे मी नाडी लावून घेतली, तिवईवर अशा प्रकारे ठेवलं आहे. तर आता हे तिवईच्या पुढे ठेवायचं की मागे ठेवायचं हे तुम्ही ठरवू शकता. मी दोन्ही प्रकारे दाखवले. आता मी हे तिवेच्या असे पुढे ठेवणार आहे. असं मागे त्या तिवईला दोरीने बांधून टाकलं आहे, असं व्यवस्थित बसवायचं आहे आणि मग पुढे मी हा साचा ठेवणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे हे पुढे ना प्लेटी दोन्ही साईडच्या घ्यायच्या आणि मध्ये पिनअप करायचं आहे, म्हणजे पूर्ण घेरदार असं होईल. तर साचा हा मी पुढच्या भागाला ठेवला आहे आणि आता हा उरलेला आहे पुढे. तुम्ही व्यवस्थित पुढचा आपण रॅप करून घेणार आहोत पिना करून आणि मग त्या मिऱ्या करू शकता संपूर्ण सगळ्या प्लेटी सरकून. तुम्हाला पदर हवा आहे त्यानुसार तुम्ही आधी पदर काढून घ्यायचा आहे. उरलेल्या ह्याच्या आपण पिना लावून घेतल्या होत्या त्या काढणार आहोत आणि अशा पसरून एकसारख्या दाट अशा सुंदर दिसते ही साडी नेसताना. आणि हे बघा, मध्ये आपण आता हे व्यवस्थित तुम्हाला कळण्यासाठी मी हे ओपन केलं आहे आणि इथे मध्ये आपण 2 ते 3 ठिकाणी पिना लावून घेणार आहोत. हे झाकून जातं त्यामुळे काही टेन्शन नसतं, दिसणार नाही आहे पुढं म्हणून. आणि जर तुम्हाला असं नसेल हवं तर मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे पण दाखवणार आहे. अशा प्रकारे येतं आणि मग तुम्ही हे करू शकता. आता तुम्ही अशा प्रकारे केलं तरी चालतं. साडी त्याच्यावर पूर्ण ठेवलं मध्य तिवईवर आणि मागच्या साईडला आपण हा बॉडीचा भाग आपण त्याच्यात खोचून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला पुढे रॅप करायला थोडंसं अवघड जाणार नाही. आणि मग उरलेली नाडी अशी मागच्या साईडला वळून घेऊन ती आपण फिक्स करणार आहोत तिवईला, म्हणजे आपले व्यवस्थित त्याच्यात सिक्युअर करणार आहोत. तर अशा प्रकारे केलं. मग आपण तो पदर काढून थोडासा पदर आधीच मोठा काढून घ्या, नाही तर छोटा हवा असेल तर त्या प्रकारेही तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी घेतला आहे, कारण माझा हा बॉडीचा पार्टच छोटा आहे आणि मला असं लेंग्या टाईप खाली साडी ठेवायची आहे, म्हणून मी छोटा पदर काढून घेतला आहे वरती आणि मग त्याची आता पिन काढून घेतली आणि बांगड्या वगैरे थोड्याशा घालून घेतल्यात. आता उरलेला खाली घेर बघा किती सुंदर दिसतोय. आणि जसं तुम्हाला मुखवटा हवा असेल त्यानुसार माप घ्यायचं आहे. आता इथे शोल्डरवर थोड्याशा प्लेटी घालून घेतल्या आणि पिन इथं लावून घेतली आहे, म्हणजे पदराला आपण पिन लावून घेतली एक प्रकारे. आता इथं तुम्हाला जसं हवे त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि खाली बघा इतका सुंदर घेरदार दिसतंय, ती खूप प्लेटी येतात, पूर्ण साडी वापरली जाते ह्यामध्ये. आणि थोडेसे मी डागीन मुखवटा घातला नाही आहे, इथे मी कंबरपट्टा लावला आहे आणि खाली बघा अगदी सुंदर घेरदार आलेला आहे. आणि ही साडी पटकन सोपी आहे, खोचायचं वगैरे जास्त काही नाही आहे. पूर्ण साडी आपण वापरली आणि अशा प्रकारे त्याचं पूर्ण गेटअप आले आहे. गोल फिरून दाखवणार आहेत, किती छान घेर आला आहे आणि गोल प्रकारे. आता ही मागे कसं दिसतं, आपण पूर्ण भाग पुढे घेतला त्यामुळे हे असं दिसतं. पदराने हे झाकून टाकायचं आहे. थोडासा पदर अशा पुढच्या साईडने खेचून घेतलात तर हे पूर्ण रॅप केल्यासारखं होतं, पूर्ण व्यवस्थित आलं आहे बघा.
आणि एकदम सुंदर सुरेख आणि पटकन होते ही साडी नेसून. किती छान आहे. असेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या चॅनेलवर आहे साडी नेसवण्याचे. चला, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.